हॅलो und guten Morgen. आज आपण शिकणार आहोत कुठून आलात हे कसं विचारायचं. तर los geht's. चला सुरुवात करूया. woher kommen Sie म्हणजेच तुम्ही कुठून आलात. woher kommen Sie म्हणजेच तुम्ही कुठून आलात. हा आहे फॉर्मल प्रश्न. तर जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याला दिसते किंवा एखादी व्यक्ती आपल्याहून मोठी असेल तर आपण हे फॉर्मल प्रश्न विचारणार आहे. आणि इनफॉर्मल प्रश्न असेल woher kommst du, where do you come from, तू कुठून आलास किंवा तू कुठून आलीस. अर्थातच हा प्रश्न आहे इनफॉर्मल. जर तुम्हाला फ्रेंड्स फॅमिलीला किंवा म्हणजे मित्रमैत्रिणीला किंवा फॅमिलीमध्ये विचारायचं असेल तर तुम्ही हा प्रश्न वापरू शकता. woher kommst du, तू कुठून आलास किंवा तू कुठून आलीस. आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकच आहे, म्हणजे ich komme aus, I come from. जसं आपण wie geht es Ihnen किंवा wie geht es dir ह्याची उत्तरं वेगवेगळी पाहिली तशी याची उत्तरं वेगवेगळी नाहीत. या दोन्ही प्रश्नांची उत्तर एकच आहे, ते म्हणजे ich komme aus, I come from, मी आलोय किंवा मी आले. इंडियन म्हणजे अर्थातच इंडिया. जर्मन भाषेमध्ये बऱ्याचशा कंट्रीजना, बऱ्याचशा देशांची नावं जी आहेत ती जर्मन भाषेमध्ये वेगळी आहेत. जसं की भारताला जर्मनमध्ये इंडियन असं म्हणतो, म्हणून उत्तर असेल ich komme aus Indien. ich komme aus Indien. आता जसं आपण भारताचं नाव पाहिलं वेगळं, तसंच जर्मनीचंही एक वेगळं नाव आहे. ते आहे डॉइचलँड. तर जसं आपण भारत म्हणतो पण इंग्लिशमध्ये याला इंडिया म्हणतात, तसंच जर्मनीला जर्मनमध्ये डॉइचलँड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये जर्मन म्हणतात. तर जर्मनी म्हणतात सॉरी. तर जर मी जर्मनीतून आले असं सांगायचं असेल तर ich komme aus Deutschland, I come from Germany. त्यानंतर जर मला म्हणायचं आहे मी स्पेनमधून आले तर मी म्हणणार ich komme aus Spanien, ich komme aus Spanien. आणखी काही शब्द. जर मला म्हणायचं जपानमधून आले तर मी म्हणणार ich komme aus Japan, ich komme aus Japan. जर मला म्हणायचे मी चायनामधून आले तर मी म्हणणार चीनमधून आले तर मी म्हणणार ich komme aus China, ich komme aus China. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांसाठी जर्मनमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. तर तुम्ही सांगा तुम्ही कुठून आलाय. तर प्रश्न आहे woher kommen Sie, तुम्ही कुठून आलायत. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरं लिहा. Tschüss.